नमस्ते मुलांनो. आज आपण फळ्यावर शिकण्याऐवजी काही थोड्या प्रश्नांचा सराव करूया. आत्ता जे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ते प्रश्न आपल्या इयत्ता 1ली ते 8वी मधील सामान्य ज्ञान या विषयाशी निगडीत आहे. विचारूया? तुम्हाला पर्याय सुद्धा देते. पसायदान खालीलपैकी कोणी लिहिले आहे? 1 संत नामदेव, 2 संत तुकाराम, 3 समर्थ रामदास, 4 संत ज्ञानेश्वर. सांगा शिवतेज. पर्याय क्रमांक 4 असं उत्तर द्यायचं आठवणीने, जेणेकरून तुम्हाला सराव एक होईल की उत्तर देताना आपल्याला सर्वात आधी काय बघायचं आहे? पर्याय बघायचं आहे. कारण पर्याय कधी कधी एका खालोखाल एक असतात, कधी 1, 2, 3, 4 किंवा कशा असतात 1, 2, 3, 4 आणि मग आपली गफलत होते, गडबड होते, आपण उत्तर चुकीचे लिहितो. पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव सांगा. पर्याय क्रमांक 1 पुंडलिक लक्ष्मण देशपांडे, पर्याय क्रमांक 2 पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पर्याय क्रमांक 3 पांडुरंग लक्ष्मण देशपांडे आणि पर्याय क्रमांक 4 पुरुषोत्तम लखुजी देशपांडे. प्रेम सांगा. पर्याय क्रमांक 2. सगळ्यांनी लक्षात ठेवा, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. पुढचा प्रश्न, आनंद घन हे टोपण नाव खालीलपैकी कोणाला वापरतात? पर्याय क्रमांक 1 आत्माराम रावजी देशपांडे, 2 बहिणाबाई चौधरी, 3 लता मंगेशकर, 4 भारा तांबे. शौर्य. पर्याय क्रमांक 3 लता मंगेशकर. आनंद घन हे टोपण नाव कोणाचं आहे? बाली बेट हा पाठ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? 1 ग दी माडगुळकर, 2 गुरु ठाकूर, 3 कुसुमाग्रज, 4 पु ल देशपांडे. कुसुमाग्रज. बर प्रेम. कुसुमाग्रज. आता बघा हा एक ट्रिकी प्रश्न आलेला आहे, नीट समजून घ्या. ग दी माडगुळकर, गुरु ठाकूर आणि कुसुमाग्रज हे तिघही कवी आहेत. हे तिघही काय आहेत? कवी आहेत. मग ते धडा लिहितील का? एखादा लिहितील का धडा? या उलट पु ल देशपांडे ज्यांचं नाव आत्ता आपण पाहिलं, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, हे लेखक आहेत. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? पु ल देशपांडे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले? 1 राजा बडे, 2 बालकवी,